नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये जिल्हा न्यायालयामार्फत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आपल्याला माहिती आहे की मुंबई उच्च न्यायालयामार्फत विविध पदांसाठी मेगा भरती अंतर्गत जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत। त्यानंतर ही एक नवीन जाहिरात ज्यासाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता, ज्यामध्ये सफाईगार आणि उदकी पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। 7वी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे पे स्केल तुम्हाला 15,600 पाहायला मिळत आहे। लेखी परीक्षा होणार नाही। संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, रिक्रुटमेंट प्रोसेस काय याबाबतची माहिती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर माझ्या चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये सफाईगार व उदकी पदाकरता भरती प्रक्रिया 2025 अंडर ही जाहिरात या ठिकाणी मित्रांनो नुकतीच जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। लक्षात घ्या, बॉम्बे हायकोर्ट मार्फत ऑलरेडी मेगा भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत, त्यामध्ये ही ॲडिशन तुम्ही करू शकता आणि जर इंटरेस्टेड असाल तर या ठिकाणी सुद्धा अप्लाय करू शकता। बघूया पुढे त्याने काय म्हटलं आहे तर बघा, जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर आस्थापनेवरील सफाईगार संवर्गातील 2 रिक्त पदांकरता व उदकी या संवर्गातील 1 रिक्त पदाकरता निवड यादी तयार करण्यासाठी निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांकडे अर्ज मागवण्यात येत आहेत। सदर निवड यादी प्रसिद्धीच्या दिनांकापासून 2 वर्षासाठी वैध राहणार आहे। सफाईगार व उदकी या दोन्ही पदांकरता 7वे वेतन आयोगानुसार तुम्हाला वेतन श्रेणी 1 चा S1 चा 15,000 ते 47,600 अधिक नियमानुसार देय भत्ते या ठिकाणी मिळत आहेत। सो ही एक चांगली गोष्ट आहे। पे स्केल तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे शासनाचा या ठिकाणी लागू आहे। बघा पुढे त्यांनी काय म्हटलं आहे तर पहिलं पद आहे सफाईगार। याच्या टोटल 2 जागा मित्रांनो भरल्या जाणार आहेत, ज्यासाठी उमेदवार किमान 7वी उत्तीर्ण असावा। उमेदवाराची शरीरयष्टी सदृढ असावी, जेणेकरून त्या पदावरील कर्तव्य तो पार पाडू शकेल। उमेदवारास मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे। उमेदवारास शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच शासकीय कार्यालय अथवा न्यायालयात पूर्वी काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे। या गोष्टी सुद्धा त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत। सो या गोष्टी असतील तर नक्की तुम्ही प्रयत्न या ठिकाणी करू शकता, अर्थात मेजॉरिटी लोकांकडे ह्या असू शकतात। पुढचं पद आहे उदकीचं, ज्यासाठी अगेन उमेदवार किमान 7वी उत्तीर्ण असावा। याची 1 जागा भरली जाणार आहे। यामध्ये सुद्धा उमेदवाराची शरीरयष्टी सदृढ असावी, जेणेकरून त्या पदावरील कर्तव्य तो पार पाडू शकेल। उमेदवारास मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे। उमेदवारास प्लंबिंगचे व पाण्याची मोटर हाताळण्याचे जुजबी ज्ञान असणे आवश्यक आहे। हे फार महत्त्वाचं आहे उदकीसाठी। सो या गोष्टी असतील तर तुम्ही अगेन उदकी पदासाठी या ठिकाणी प्रयत्न करू शकता। सो नक्कीच दोन्ही पदांसाठी मी क्वालिफिकेशन या ठिकाणी कव्हर केलेलं आहे। वयोमर्यादा बघा कशा प्रकारे राहणार आहे तर 18 ते 38 वर्षे एज लिमिट या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी राहील। ओपनसाठी मागासवर्गीयांसाठी 18 ते 43 वर्षे राहणार आहे। जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना 18 वर्षे मिनिमम राहील। मॅक्झिमम एज लिमिट या ठिकाणी लागू नाही आहे। सो या गोष्टीवर तुम्ही फोकस करणे आवश्यक आहे। यानुसार तुम्ही तुमचे एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता। अर्जाची छाननी आणि अल्पसूची पहिल्यांदा मित्रांनो होणार आहे। जे अर्ज तुम्हाला पाठवायचे आहेत ते कशा प्रकारे पाठवायचे आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे। मात्र अर्ज रिसीव्ह झाल्यानंतर त्या ठिकाणी मित्रांनो जे काय सर्व अर्ज रिसीव्ह झालेले आहेत त्यामध्ये जे अल्पसूची आहे ते शॉर्टलिस्ट केली जाणार आहे, त्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे। अल्पसूचित समावेश उमेदवार जे असतील जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पात्रता व अटी शर्तीनुसार पात्र असल्याने समजून त्यास प्रात्यक्षिक परीक्षेकरिता तात्पुरता प्रवेश देण्यात येईल, हे त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। पुढे बघा या ठिकाणी मूल्यांकन पद्धती कशी होणार आहे किंवा तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे। जी सगळे अर्ज आलेले असणार आहे मित्रांनो त्यांचं पहिला शॉर्टलिस्टिंग होणार आहे। शॉर्टलिस्टमध्ये जे कॅन्डिडेट सिलेक्ट होतील त्यांना या ठिकाणी मित्रांनो पुढील प्रोसेसला सामोरं जायचं आहे, प्रक्रियेत सामोरं जायचं आहे। त्यामध्ये मूल्यांकन पद्धत तुम्ही बघू शकता। स्वच्छता व चापलचं चाचणी किमान उत्तीर्ण गुण 15 आहेत, मॅक्झिमम 30 आहेत। जेवढे मिळवता येईल तेवढे तुम्हाला मिळवणे आवश्यक आहे। आणि तोंडी मुलाखत ही 20 गुणांची राहणार आहे, ज्यामध्ये अगेन किमान तुम्हाला 10 गुण मिळवणे आवश्यक आहे। अशी टोटल 50 गुणांची ही एक्झाम असणार आहे किंवा ही रिक्रुटमेंट प्रोसेस असणार आहे। यामध्ये जर तुम्ही बघितला तर लेखी परीक्षा कोणत्याही स्वरूपाची त्यांनी घेतलेली नाही आहे। तुमचं सिलेक्शन एकतर या ठिकाणी टेस्ट जे असणार आहे स्किल टेस्ट त्यामार्फत होईल आणि त्यानंतर इंटरव्ह्यू मार्फत होणार आहे। सो यासाठी तुम्ही प्रयत्न या ठिकाणी करू शकता। जर तुमचं लेखी जर एक्झाम तुम्ही देणार नसाल तर या ठिकाणी मित्रांनो प्रयत्न करणे आवश्यक आहे। यामध्ये स्वच्छता व चापल्य चाचणी, स्किल टेस्ट आणि इंटरव्ह्यू अर्थात तोंडी मुलाखती मार्फत तुमचं सिलेक्शन होणार आहे। त्या ठिकाणी बघा अर्ज करण्याची पद्धत कशा प्रकारे असणार आहे। उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात तपशिलावर वाचावी। अर्जात भरलेला तपशील योग्य आहे हे
सुनिश्चित करून अर्ज तुमचा त्या ठिकाणी सादर करायचा आहे। अर्ज करताना तुम्हाला जर 7वीचं मार्कशीट नसेल तर त्या ठिकाणी मित्रांनो 10वीची किंवा 12वीची जी काय तुमचे मार्कशीट आहे ते मेन्शन करायचं आहे। जर 7वीचं नसेल तर काल्पनिकरित्या तुम्ही 50% ते मेन्शन करू शकता। जसं बॉम्बे हायकोर्टसाठी अप्लाय करताना तुम्हाला अर्ज भरायचा आहे तशाच प्रकारचे भरायचा आहे, मात्र हा ऑफलाईन अर्ज तुम्हाला सेंड करायचा आहे, ऑनलाईन अर्ज करायचा नाही आहे। हे फार महत्त्वाचं आहे। या ठिकाणी अर्जाचा फॉर्मॅट हा नोटिफिकेशन मध्येच अवेलेबल आहे, तो तुम्ही डाउनलोड करू शकता, तो फिलअप करू शकता आणि त्यानंतर तुम्ही दिलेल्या ॲड्रेसवर सेंड करू शकता। आता अर्ज भरताना कोणतेही शुल्क भरण्याची आवश्यकता नाही, हे फार महत्त्वाचं आहे। मात्र तुमचं शॉर्टलिस्ट नाव झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या नावे 300 रुपयाचा त्या ठिकाणी डिमांड ड्राफ्ट तयार करायचा आहे, तो त्या ठिकाणी भरायचा आहे। मित्रांनो, हे अर्ज तुम्ही करताना नाही आहे तर शॉर्टलिस्ट झाल्यानंतर आहे। सो अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाही, शॉर्टलिस्ट झाल्यानंतर तुमची जी रिक्रुटमेंट प्रोसेस पूर्ण होणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला 300 रुपये डिमांड ड्राफ्टद्वारे भरायचे आहेत। या ठिकाणी कोणाचे नावे भरायचे आहेत तेही त्यांनी मेन्शन केलेलं आहे। आता या ठिकाणी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे फार महत्त्वाचा आहे। अर्जाचा फॉर्मॅट हा नोटिफिकेशनमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे, तो डाउनलोड करा। त्यामध्ये सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडायचे आहेत आणि तो अर्ज फिलअप करून तुम्हाला 7/1/2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी पोहोचेल अशा पद्धतीने तुम्हाला प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय रंगभवन चौकजवळ सोलापूर या ठिकाणी सेंड करायचा आहे। हे फार महत्त्वाचं आहे। अर्ज ऑफलाईन सेंड करायचा आहे, ऑनलाईन करायचा नाही आहे। स्पीड पोस्ट व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा वरील नमूद केलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही। या व्यतिरिक्त जो अर्ज तुम्ही पाठवणार आहे त्या एनव्हलपवर कोणत्या पदासाठी अप्लाय करताय आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्याही मेन्शन करायच्या आहेत, ज्या तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये पाहता येईल। एक चांगली संधी आहे मित्रांनो, तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे। अर्थात तुमचा फोकस हा मुंबई उच्च न्यायालयाच्या मेगा भरतीवर असणे आवश्यक आहे, मात्र त्याबरोबर सुद्धा तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता, कारण यासाठी एक्झाम होणार नाही आहे। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा। काही डाऊट असतील तर नक्कीच मी त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। धन्यवाद।